लाडकी बहीण योजनेचे याच दिवशी 4,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये डिपॉझिट होणार आहेत। बघा नक्की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार आहेत। लक्ष देऊन नीट बघा, नवीन अपडेट आज आलेले आहे, त्यामुळे महिलांसाठी एक आनंदाची बातमी आज मिळणार आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सध्या अनेक बदल सुरू आहेत। लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यंत आता वाढवण्यात आली आहे। तसेच आता सप्टेंबरमध्ये अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे अर्ज हे अंगणवाडी सेविकाकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत। बाकी इतर कोणालाही आता अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे। लाडकी बहीण योजनेची घोषणा जुलै महिन्यात करण्यात आली होती। त्यावेळी अनेक महिलांना तात्काळ कागदपत्रांची जुळवाजुळव करता आली नव्हती, त्यामुळे त्या महिलांची जुलै 31 पर्यंत अर्ज करण्याची डेडलाईन हुकली होती। अशा महिलांना ऑगस्ट महिन्यात अर्ज करावा लागला, त्यामुळे या महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले नव्हते। आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज भरला आणि ज्यांचा अर्ज मंजूर देखील झाला, त्यांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्यात पैसे येणार आहेत। या महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये जमा होणार असल्याची माहिती आज मिळाली आहे। कारण या महिलांना जुलै महिन्याचा लाभ मिळाला नव्हता आणि त्यामुळे आता 3 महिन्याचे एकत्रित मिळून लाभ मिळण्याची शक्यता आहे। येत्या 19 सप्टेंबर पर्यंत या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याचा अंदाज आहे। सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र 19 सप्टेंबर पर्यंत हे पैसे जमा होण्याचा अंदाज आहे। दरम्यान सरकारने दुसऱ्या टप्प्यात पैसे पाठवायला सुरुवात केली आहे। यामुळे अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यात पैसा जमा होणे बाकी आहे। त्यामुळे महिलांनी आपल्या खात्यावर लक्ष ठेवावे अथवा तपासावे। कदाचित तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा देखील झाले असतील। ज्या महिला सप्टेंबरमध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना सप्टेंबर पासून लाभ मिळणार आहे। त्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा होणार नाहीत। तसेच जर तुम्ही अर्ज भरताना 11 पर्यायामधून अंगणवाडी सेविका हा पर्याय क्लिक केला नाही तर तुम्हाला अडचण सुद्धा येणार आहे। हे पण तुम्ही लक्षात ठेवावे, कारण इतर पर्याय सध्या बंद करण्यात आले आहेत। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका यांना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले आहेत। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते। एका व्यक्तीनं त्याच्या पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केल्याचं प्रकरण सुद्धा समोर आलं होतं। संबंधित व्यक्तीनं पत्नीच्या नावे 30 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 26 अर्ज मंजूर सुद्धा झाले होते। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत गैरप्रकार टाळता यावेत यासाठी राज्य सरकारनं हे पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे। लाडक्या बहिणींनी तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो असं कमेंटमध्ये लिहा। जर तुम्हाला पैसे अजून पण मिळाले नसतील तर कमेंटमध्ये नाही असं नक्की लिहा। व अशाच प्रकारच्या योजनांची महत्त्वपूर्ण बातमी पाहण्यासाठी लाईफ चेंज मोटिवेशन या आमच्या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।